कल्की बिबट्या कल्कीच्या कोंडावर 2 वासरूंना घेऊन गेलेला करून तो बोलत होता आमच्या नाजवीचा आणि टोल मध्ये असा त्रास केला नाही तर 10-15 नोरा मारली. काय मजबूत थंडी अशी. गोरेगाव लालपरीच्या मागे घे जाशील लालपरीच्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर लय दिवसापासून प्लॅन करत होतो कोकणात जायचं. आपण काय ना काय कामानिमित्त कॅन्सल होत होता प्लॅन. तर फायनली आज आपण कोकणात जाणार आहे माझ्या गावी. तर मग बघूया आता कसं काय. नॉर्मल छोटी मोठी कामं आहेत, नंतर शॉपिंग पण थोडीशी करायची आहे. आणि ती सगळी केल्यानंतर सायलाचा पण मला कॉल आलेला की कुठेतरी बाहेर जायचं आहे. सायला पण आलेला आहे मित्रांनो. तर त्याला बघूया आता कुठे जायचं आहे. सायला कुठे जायचं आहे आपल्याला आता? गाडीचं काम आहे बघायचं पनवेलला. गाडीचं काम आहे. कुठं पण जायचं? कुठं? पनवेलला जायचं का? तर मित्रांनो जाऊया आपण पनवेलला आता. सायलाचं काम झालेलं आहे आता आपलं. तर आपला भाऊ नवीन गाडी घेत आहे, नवीन वर्ष त्याची नवीन गाडी घेत आहे. त्याला विचारूया आपण कुठली गाडी घेतो. तो सायला भावा कुठली गाडी घेतो तू? हे कॉन्फिडेन्शियल आहे. मित्रांनो बघूया आपण नवीन वर्षामध्ये आपल्या भावाची कुठली गाडी येत आहे. तर आता आपल्याला भूक लागलेली आहे. बघूया आता सायला भाऊ आपल्याला काय खायला बियाला नेतो का करून. सायला भूक लागली भावा, कुठे जायचं का नाश्ता विषयाला? काय खिलवतो का? रेग्युलर फेमस वडापाव आलाय शशी वडावाला. हा चला आपण शशी वडेवाल्याकडे तर जाऊया जरा. आपण नाश्ता बिस्टा करूया आणि बघूया काय काय. पनवेलमध्ये हा फेमस वडापाव आहे. सायला कसा वडापाव? मित्रांनो हा वडापाव पनवेलमध्ये पूर्ण फेमस आहे. हा लय जुना होता. पहिले आपल्या पेट्रोल पंपाच्या इथं होता. आता हा इथं दादाने टाकलेला आहे. नाव आहे शशी वडेवाले. तर पनवेलला तुम्ही आले तर नक्कीच व्हिजिट करा. गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली होती. तर आपली गाडी सर्व्हिसिंग पण झालेली आहे. हे बघा आता रात्रीचे 10 वाजले आहेत. अजून आपण पॅकिंग पण केलेली नाही आहे. तर चला लगेच घरी निघूया, पॅकिंग बिकिंग करून घेऊया आणि लगेच मग गावाला निघूया. तर मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहे. तर चला जाऊया. अंकल पण आलेले आहेत, भाऊ पण आलेला आहे. तर आता मग आपण गाडीने जाऊया. पहिले पेट्रोल भरायचं आपल्याला गाडीत. पेट्रोल पण नाही आहे. तर चला निघूया आपण आता. मित्रांनो आपण आता वाकरला पोचलेलो आहे. कान फट्टे थंडी आहे भाई, कान फट्टे थंडी आहे. तोंडात वाफा निघतात. काय माहिती तुम्हाला दिसत असतील का नाही भाई. मजबूत थंडी अशी, म्हणून जास्त शूट नाही करत आहे. गाडी पण मीच चालवत आहे. तर डायरेक्ट आपण आता गावालाच एक शूट करूया. तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय गावी. हे आपलं घर आहे. चला आतमध्ये जाऊया. बघ आता मी अजिबात काय शूट नाही केला ब्लॉग. एवढी थंडी होती. फुल हात फुल सून झालेले होते. अजिबात मोबाईलला टच करायचं पण बंद होतं करत. एवढं थंड लागत होतं की चल नको एवढं. तर आता घरी आलो तर चूल पेटवलेली आहे. थंडी लागत होती मधून. जयू कसं वाटलं मग रात्रीच आता राईड करताना? हालत बेकार झालेली, थंडी होती. वापस येशील रात्रीचा? थंडीत नको बाबा. तर मग आपण आज काय आता शूट बीट काय केला नाही. तर आपण मग आता उद्या सकाळी शूट करूया आणि उद्या सकाळी मग आपण गाव एक्सप्लोअर करूया. चला बाय, गुड नाईट. गुड आफ्टरनून मित्रांनो. आत्ता जस्ट उठलोय. रात्री एवढी थंडी होती की ताप भरला मला. तर झोपलेलो मी. डायरेक्ट आत्ता उठलोय. दुपार झाले. आता दुपारचे किती 12:30 वाजलेले आहेत. तर मग आज बघूया जरा गावात कोण आहे का नाही आहे करून. हे आपली आई आहे, मोठी आई आणि आत्या. आत्या बरी आहेस ना? झोपलेस? आणि ही मोठी आहे आपली. काय करतेस? काय नाही जाण
जेवण करतेस कर कर कर. तर मित्रांनो बघूया मग नंतर थोड्या वेळाने आता गावात राऊंड मारूया. बघूया मग काय कोण आले कोण नाही आले. चला चला आता गावात एक राऊंड मारूया. बघूया कोण आहे आणि कोण नाही. हा चिपकला याच्या आयटम जवळ आता. आलो अंकल एक राऊंड मारून. हे आपलं बुद्ध विहार आहे. हे बुद्ध विहार आहे आपलं. इथं प्रमोद अण्णा आहेत, मंगेश अण्णा आहेत. का अण्णा बरे आहोत ना? जय भीम जय भीम. बरे आहो ना? तुम्हाला कवळं उतरा चला तिघ भाव आलो तिघा दोघांनी आणि बापा पप्पा येत आहेत कौला उचलायला. पप्पा येत आहेत. पप्पा येत आहेत. पाय येतील तर येतील तेव्हा बघू तोपर्यंत तुम्हाला बाहेर तेवढे न्या लवकर. काय रे? कधी आलो कधी? आम्ही इथंच आहो गावाला. तुम्ही अण्णा? मला 2-3 दिवस झाले. आलो जरा. व्हिडिओ शूटिंग करते. हा ब्लॉग चालू आहे ना. मस्त टाकतोय तेच पूर्ण गावात आता. चला आलो. मित्र पडले त्याचं बघे. हा हे बघा गावाची राखणदार ती. चला होलीवर जाऊन येऊया आपण आता. हा जयू आता गोरेगावला कधी जायचं? हॅलो हा बोल. मित्रांनो, हे आपलं गाव आहे वाघाव बौद्धवाडी. बरं काय गोरेगाववरनं जर असं आपण पुढे आलो ना तर गोवेलेकडून रोड लागतो. त्या गोवेलेच्या अलीकडे लागतो वाघाव. तालुका मसला येतो हा. ही आपली होली. आम्ही लहानपणी इथे क्रिकेटची मॅच व्हायची, आमचे टुर्नामेंट व्हायचे. जयंतीच्या टायमाला आम्ही इथं टुर्नामेंट ठेवायचो. हा आमचा क्रिकेटचा ग्राउंड होता लहानपणीचा. हा बघा. आणि तिकडं वाघदेवीचं मंदिर आहे. तिथं वरती डोंगरात घाटीमध्ये. जर पॉसिबल झालं तर आपण ते पण कॅप्चर करायला जाऊया. तर बघूया जर पॉसिबल झालं आपण तर वरती पण जायचं ट्राय करू. आणि टाईम भेटला तर जाऊया, नाही तर मग ते आपण नंतर कधीतरी आलो ते पण आपण कॅप्चर करूया. आता जातो घरी. घरी जाऊन नंतर मग जरा फ्रेश बिश होतो. फ्रेश बिश झाल्यानंतर ब्रश बिश करून चाय पितो. आणि नंतर मग गोरेगावसाठी नॉर्मल थोडं काय घरचं सामान विमान घ्यायचं आहे ते घेऊ. मग गोरेगावला जाताना भेटूया आपण. चला तर मित्रांनो चला आता आपण जाऊया गोरेगावला गावकीचं सामान आणायला. आपण जग्गू अण्णाची वाट बघत होतो. जग्गू अण्णा पण आलेले आहेत. तर चला जाऊया सामान आणायला. काय बोलता? एवढा चांगला कोंडा आहे पण तो थोडा ह्याला शिंगात बैलाचं बोलत आहेत जग्गू अण्णा. तर चला जाऊया आता सामान घेऊन येऊया. आपल्याला पण सामान घ्यायचं आहे छोटं मोठं, ते पण घेऊया. चला चल जाऊ. हॅलो घे पुढे मारला. तर हे मित्रांनो वरती आपले झाड बघतायत ना तुम्ही, हे ह्या साईडला मी बोल टाकतोय ते तिकडे. हे आपले तिकडे काजूचे झाड बीड आहेत. हा बघा काला डाकू. हे आपली गावाची विहीर आहे. हे सुनील बाबाचं घर आहे आपल्या. आणि त्याच्याच मागच्या साईडला हे आपले काजू आंब्यांची झाड आहेत. आपण जाऊ नंतर तिकडे पण बघायला जाऊया की काजूच्या बिया आलेल्या आहेत का नाही. आणि हे आपली सागाची लाकडं आहेत. चला आता जाऊया आपण. आणि आता आपल्याला इथे आपल्या शाळेची अंगणवाडी येईल, शाळा येईल. तिथे 1ली ते 4थी पर्यंत पोरं शिकत होती. पण आता गावात कोण माणसं नाही राहिल्यामुळे आता इथं कोण येत नाही आणि ती शाळा पण बंद पडलेली आहे. तर मी तुम्हाला शाळा दाखवतो आता. हे बघा ही शाळा ती. तिथे 1ली ते 4थी पर्यंत पोरं शिकत होते. नंतर मग त्याच्यानंतर गोवेलला पोरं जात होते. गोवेल नंतर मग कॉलेजला गोरेगावला जायची पोरं. चला
चला जाऊया आता, हे लोक आलेले आहेत, आपण जाऊया आता. आपला कल्कीचा कोंड येईल, गावाचं नाव आहे कल्कीचा कोंड आणि हे मंदिर आहे. कल्कीच्या कोंडाचं गाव येईल. तर आपल्याला गावी यायला पहिले पल्सर स्टॉपला उतरायला लागतं, तिथून कल्कीच्या कोंडात यायला लागतं. कल्कीच्या कोंडाच्या इथून मग त्या गावातनं मग आपल्याला आपल्या गावात यायला लागतं. ब्लॉगिंग करायला हा काय बोलतो? ब्लॉगिंग करायला मे महिन्यात गाडी आहे हा मे महिना पण आहेच आता, ना शिमग्याला. आणि शिमग्याला पण आहे. तर समोर आपण बघू शकतात, ते आपल्याला समोर ते दिसतंय ना, ते जैन मंदिर आहे. ते त्यांच्या ट्रस्टीने आपल्या इकडच्या लोकांकडून सगळ्यांकडून जमीन घेऊन तिथं मस्त आहे की मोठं जैन मंदिर दाखवलेलं आहे. तर बघू आपण ते पण, तिकडे पण जाऊया बघायला. ते पण मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला, ह्या नाही पुढच्या ब्लॉग मध्ये ते पण मी तुम्हाला दाखवेल. सध्या आपण आता खाली उतरतोय त्या गावात ना, हे खाली उतरलं कल्कीच्या कोंड्याच्या गावात ना, खाली उतरल्यावर आपल्याला नदी लागली. नदीत आता पाणी आटलेलं आहे, एवढं पण पाणी नाही आहे नदीमध्ये. तुम्हाला मी दाखवतो नदी आता, चला. ही बघा, ही आपली नदी. ही आता दिसते एवढीशी आपल्याला, पण ही पावसामध्ये मजबूत डीप मध्ये असते. इथे एवढं डीप नाही आहे. आपल्या गावच्या साईडला आपण आपला जुना जो रोड होता तिथून जर आपण उतरलो तर ही अशी नदी आहे. हा रोड, आणि आता हा समोर रोड दिसतोय तो आपला आता बस स्टॉप येईल. जर एसटी ने आपल्याला यायला झालं तर मग आपल्याला एवढ्या लांब चालत यायला लागतं. एवढ्या लांब चालत आल्यानंतर मग आपल्याला एसटी साठी स्टॉप भेटणार. त्याच्यानंतर एसटीने मग आपल्याला गोरेगावला जायचं. मग तुम्हाला डॉक्टरकडे जायचं असेल, का तुम्हाला साधं पाण्याची बॉटल, का तुम्हाला दूध, का साखर बिकर, घरचं काय पण एक छोटं सामान घ्यायचं असेल तर तुम्हाला गोरेगावला जायला लागतं. का आधीमध्ये काहीच नाही, डॉक्टर नाही, काहीच नाही. पूर्ण खेडेगावात राहतो, आपला पूर्ण खेडेगाव आहे. तर हा आपला गोरेगावची नदी आहे आपली. तर आपण आता गोरेगावला पोहोचतोय मित्रांनो. जाऊया पुढे आता बघूया. तर आपण गोरेगावला पोहोचलोय. तर आता बघूया पहिले काहीतरी खायला भेटतंय का, काहीतरी खाऊन घेऊया, नंतर मग बाकीची कामं करूया. सामान बिमान काय घ्यायचं ते बघा, गोरेगाव एस टी स्टँड. चल पुढे चल. तर लोणीचं चायनीज असेल तर तिथे चायनीज घेऊ. हा एस टी स्टँड आपला. आणि ही आपली गोरेगावची पोलीस चौकी. चला बघूया आता बघा काय खायला भेटतंय का. चायनीजच बघूया ना. तसंच करूया. तेच पार्सल घेऊन पण आता चायनीज बघतोय आपण. चायनीज भेटलं तर मग नंतर येताना रात्रीला पण मग पार्सलच घेऊया आपण. त्या सामान घेईपर्यंत उशीर लागणारच. मग सामान घेऊन झाल्यावर मग येताना चायनीज घेऊया पार्सल पण. मग रात्रीला पण आपल्याला उठूया. आलं आता वहिनीच्या चायनीजला, पण आमचं नशीब एवढं आहे, उघडं आहे. आमचं नशीब चांगलं आहे मित्रांनो, गांडू नाही आहे. चायनीज आम्हाला उघडं भेटलंय. तर चला पेट पूजा करतो, नंतर मग बिन पगारी फुलारी गाडी. तर आपलं चायनीज खाऊन झालंय. चला आता जाऊया आपण त्यांच्याकडे. ते सामान घेत होते थोडं, त्यांना बोललो की आम्ही काय बनतो तुम्ही सामान घ्या करून. तर त्यांनी आता ते सामान घेतात. तर ते बोलले आता तिकडं पुढे हे करून एस टी स्टँडच्या पुढे. तर मग आता जाऊया त्यांना भेटूया करून, एस टी स्टँडच्या पुढे जाऊया. तर आत्ताच थोडं थंड थंड वाटायला लागलंय. आत्ताशी वाजले असतील 5 वाजले असतील, पण थोडं थंड थंड आताच वाजायला लागलंय. तर घरी जायपर्यंत मला वाटतं वापस फाटणार आहे मजबूत. कधी आता काय होतं. आता आपण चाललोय वापस एस टी स्टँडवर.
रात्री येताना वापस घेऊया खायला, म्हणजे कसं थंड नाही होणार ना. हा बस साधा जेवण घेऊनच यायचा. एसटी स्टँडला करून गावचा भेटलं ना वलकीचा, तर बघूया. नंतर आपल्याला बेकरीत पण यायचं, बेकरीत पण सामान घ्यायचं काय. ही गोरेगावची फेमस बेकरी मित्रांनो. लोक आजूबाजूच्या गावातले सगळे चाय बटर बिस्किट काय घ्यायचं असेल तर ते इकडंच बेकरीला येतात. आणि हे गोरेगावला फेमस पानवाले काका. चल 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 सरळ चल. तर असं पान नंतर घेऊया, आधी जाऊन येऊया ना. इथं चक्की आहे, इकडे चक्कीच्या इथंच जाऊया. आता चक्की कुठे मला पण माहिती नाही, त्यांना शोधत जायचं आपल्याला पण. माहिती आहे तुला चक्की कुठे आहे? ते बोलले चण्यावाल्याच्या समोरच कुठेतरी चक्की आहे करून, जरासा पुढे का काय. तर बघूया इथंच कुठे ती चक्की असेल. नाही, पुढे आता हे चक्कीत कशाला गेलेत? काय घ्यायचं? भाकरी बिकरी बनवून काय गावचं? तर मित्रांनो मी त्याला कॉल करून बघतो पुढे गेलेले आहेत ते. बेकरीत घे. हा बेकरी, हा गोरेगावची फेमस बेकरी. काय म्हणजे काय काय घ्यायचं आपल्याला? लिस्ट आहे ना? चल. हा ये लॉगिंग चालू केले. मग आता काय काय घ्यायचं आपल्याला ते बघू. जिरा बटर 4 पॅकेट. हा जिरा बटर 4 पॅकेट येतात. जिरा बटर बघ दादा, जिरा बटर 4 पॅकेट देणार. हा ही बेकरी गोरेगावची चालेल ना? हा दा चालेल ना? ही गोरेगावची बेकरी. जिरा बटर 4 पॅकेट आणि पार्ले 110 वाले 2 ना? हा जिरा बटर 4. दादा 110 वाले पार्ले 2 पॅकेट द्या ना. 1320 रुपये. आणि मारी 55 वाले 2 द्या. 1320. अजून काय आपल्याला काय काय घ्यायचं? आपल्याला काय घ्यायचे? आपल्याला बघ काय घ्यायचं ते घे. साईडची दिसता होती बघ. साईडला पडला, साईडला पडला. हॅलो, मिठा मारी पाहिजे का आपला गोळी? मारी गोळी ना, ठीक आहे. आणि पार्ले 5 वाले का 10 वाले? 5 वाले 2 पॅकेट. हां, मारी गोळी 2 पॅकेट. हां बटर किती घेतलं? हा जिरा बटरच घेतलं. अजून काय 5 किलो तांदूळ. और क्या बोले? चला आपलं नाश्त्याला चाय बटर बिस्किट पण घेऊन झालेलं आहे. तर आता जाऊया आपण, सामान दुसरं आहे ते घ्यायला. पान घ्यायचेत ना आपल्याला? तर पान घ्यायला इथं कशात बरे आहेत ना? पान करा ना 20चे आपल्याला. मेजर 2-3 घातल्या घालल्या ना, गाडी
तर आता 20ची पानं घेतल्यानंतर आपण बघूया मग अजून काय घ्यायचं आहे ते. जग्गू अण्णांनी प्रमोद अण्णांनी गावकीचं सामान ऑलमोस्ट घेतलेलं आहे, पॅक करून झालेलं आहे, फक्त ते आपल्याला घेऊन जायचं. तर मग जर ते पॅक करून झालं असेल तर आपण आपल्याला रात्रीला चायनीज पार्सल घेऊया आणि मग तसं चायनीज खाण्याला जाऊ. गोरेगावमध्ये हे काका फेमस आहेत पान साठला, यांच्याकडून जास्त पब्लिक पान घेते. वांगी राहून यायला आणि तिथपर्यंत ठीक आहे. आता जेऊ काय मग अजून काय घ्यायचं? कांदे घ्यायचे, बटाटे घ्यायचे. कांदे बटाटे कुठून घ्यायचे? अरे कांदे बटाटे तिकडूनच घ्यायला लागतील आपल्याला. आपल्याला काय घ्यायचं? मग किराणा दुकानामधून पण घेता येईल ना. काय कांदे बटाटे ना? हां कांदे बटाटे तिकडून पण घेतात. हे घेतात पकड. झाले तर चवळी घ्यायची आणि मूग घ्यायची. हां चवली मूग किराणा दुकानातूनच आणि कांदे बटाटे. आता ते सुके घ्यायचे आहेत ना चवली मूग आपल्याला, म्हणून तर तसं करूया. बाकी सगळं झालं. हे घे होल्ड कर. समोरचा व्ह्यू पण भारी येतोय. या राईट साईडच्या दुकानात जायचं आपल्याला. ते आय थिंक तिकडे आहेत. तेव्हा इथं राईटला किराण्याचं दुकान इथं आहे ते बोलले. तू घेतोस कुठं आता गाडी? आपलं सामान घ्यायचं. चल 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 तिकडे. हे किराण्याचं दुकान बंद आहे, मग तिकडून घेतलं असतं ना आपण त्या किराण्याच्या दुकानात ना. मी हेच सांगतोय तुला. अजून काय काय पाहिजे कर बंद. हे लिस्ट तुझ्याकडेच आहे ना? चल चल ये. काय काय पाहिजे अजून? काय घ्यायचं? घे चल. चवळी अर्धा किलो. चवले अर्धा किलो तुम्हाला. चवले अर्धा किलो आणि मूग अख्खे अर्धा किलो. मूग अख्खे अर्धा किलो. अजून कांदे बटाटे ना? कांदे बटाटे 21 किलो. कांदे बटाटे 1 किलो घ्या इथून. आता हे गेले कुठे? तुझ्या हा तुझी गाडी तुझीच आहे ना ही? हा मग असतील ते इथंच कुठे असतील मग. अजून काय घ्यायचंय? झालं आता, अजून काय नाही राहिले. आता आपल्याला फक्त चायनीज घ्यायचं पार्सल बस. ते आहेत कुठं पण. झालं अण्णा का अजून काय घ्यायचंय? हा काय घ्यायचं अजून? भाजीची थैली. जाणार आहे त्यानं काय देईल, त्यानं कसं देईल? मग ह्याच्यात पचवले आणि ह्याच्याकडून काय घेतला आपण? सर्व तांदूळ घेतलं होते त्यांनी बांधला नाही ना. चला हे गावकीचं सामान मित्रांनो घेतो आम्ही. बिन पगारी फुल अधिकारी. घेतो. आता आपलं पार्सल पण घेऊन झालेलं आहे. आता आपण चाललोय घरी. गाडी जयू चालवतोय. जयूला बोललो मी चालवतो गाडी करून. जयू बोलतो नको तूच मी चालवतो करून. राडेच्याला चालवायची गाडी. चालव आता, थंडी लागते ना, चालव तूच चालव आता. जग्गू अण्णा आणि हे आता दिसत नाही आहेत आम्हाला. त्यांनी टांग दिलेली आहे का नाही? आहेत. जग्गू अण्णा दिसले आहेत. जग्गू अण्णाला आवाज देऊया. अण्णा कुठे गेलेत ते? तुम्हाला टाकली ताबा लावतो कॉल. काय घ्यायला गेलं? मग काय आणलं? हा खाऊन आलो. पार्सल आहे, तिकीट ठेवलेलं आहे. म्हणून तर मग अशी डिक्की खाली केली. मग सांगितलं ना घेऊन येत आहे म्हणून. हा मग कुठं आहे? डिक्कीत आहे. किती वेळ झाला त्यांना जाऊन? किती वेळ झाला जाऊन? मग आम्ही तुम्हाला इथं भेटू.
आपलं ते पुढं मोठं दुकान आहे बघा, ते मार्केट सारखं गॅसच्या बाजूला चिपकून ते दुकान आहे. तिथून चॉकलेट विकलेट घेता, इथं भेटलं नाही मग तिकडून घेता मी म्हणून बोलला. ते गॅसवाल्याच्या बाजूलाच आहे बघा ते दुकान. नाही तर एक काम करा, तुमच्या गाड्या तुम्हाला माहिती आहे, तिथं 2 सेकंड थांबा की गॅसवाल्या. हा तुमच्या गाड्या हा. तुम्हाला माहिती आहे, रोड पण आहे. हा मग म्हणून तुम्ही आपलं तुमच्या गाड्या तुम्ही चालवा. त्या पम्याला पण मागं बसव. नको 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 नको. ही घेऊन जा. हा ती द्या, फक्त पिशवी द्या. गाडी चालवा तुम्ही, आमचं स्वीट चालू आहे. मग तो पम्या चालवा. हा तेच. मग तिकडे गॅसवाल्याच्या बाजूला भेटा मग. चल थांबा रोडवर. हा तिथं रोडवरच थांबतो आम्ही. हा रोडवरच असेल, मी आतमध्ये गेलो तरी. चल जाऊ. तर चला जाऊया शेवटच्या त्या दुकानात जाऊया. बाकी सगळं तर घेऊन झालेलं आहे. कुठलं दुकान रे? शेवटच्या त्या दुकानात जाऊया, त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी जाऊया. अरे ते सरळ आपला गॅसवाला माहिती आहे ना, पुढे घे. चल मी सांगतो तुला. हा इथं बार पण आहे कोरेगावला आपल्या. तुम्हाला यायचं असेल तर या. हा विसा हॉटेल आहे. विसा हॉटेल लय फेमस आहे कोरेगावमध्ये. कुणाला पण तुम्ही विचारलं ना विसा हॉटेल, कोण पण तुम्हाला सांगेल विसा हॉटेल. काय झालं? हा काय आलं? कोणाला? चल पुढं. काय पुढं लाल परीने ट्रॅफिक जाम केले मित्रांनो. लाल परीने ट्रॅफिक जाम केले. आधीच लेट झालाय खूप आणि त्याच्यात आता ही ट्रॅफिक यार. थोडा ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. पहिल्यांदाच आहे माझा हा ब्लॉग, पहिलाच ब्लॉग आहे. थोडा हळूहळू करून करेल कवर मी. लेट ब्लॉगिंग करणं चालू करेल. ही फर्स्ट टाईम आहे माझी. पण थोडा समजून घ्या, सांभाळून घ्या तुमच्या या मित्राला. आम्ही मॉटका कुवाच्या मागं चाललो मित्रांनो. तर त्या काकी गाडी चालवत आहे आणि तुम्ही बघत होत्या त्या काकी पायाने ब्रेक मारत होत्या, हाताने मारायच्या बदली. अरे तू एसटीच्या मागून घेण्यापेक्षा राईट साईड नाही तर लेफ्ट साईडनी टाक ना गाडी. चल आरामात चालले आता एसटी. चल लालपरीच्या मागं मागं जाऊ. चल लालपरीच्या मागं घे, त्या पापाच्या परीच्या मागं नको घेऊ. पापाच्या परीच्या मागे घेशील तर बाहेरच्या गावात जाशील. लालपरीच्या मागे घे. हा नाही तर तुझी परी तिकडे वाट बघते कोपर केंद्राला, ती तुला सोडणार नाही मग. लावितो. ओके आम्ही चाल पक्काच. मी आलो घेऊन. पिशवी आहे बा माझं. कविता अशी मी आलो लगेच घेऊन. काय काय घेऊन येऊ? हे काय येत असते? हां काय पण घेऊ? ठीक आहे चला मित्रांनो काहीतरी खायला घेऊया. तर झालं घेतलं आपण 5 स्टार सगळे घेतलेले आहेत. चिप्स ज्यूस पण घेतलेत. हे बघा आता निघूया. जग्गू आणि हे लोक येतात आपली वाट तिकडे वाट बघत येतात. त्याच्यात गाठ मारला, गाठ मार त्याला आणि त्याच्यात टाक. 10 नव्हतं तर आपण छोट्यावाल्या घेतल्या. अजून एक गाठ मारलेला. काही तिकीट ठेवू मी नको ना. हां तर जग्गवांना आता हे लोक येत आहेत तर मग आपण त्यांची वाट बघू आणि मग निघूया तसं आपण. ठीक आहे चला मग आता ते आल्यावर बघूया आपण शूट करूया. चला चला मित्रांनो जग्गवांना आणि प्रमोदांना पण आलेले आहेत. तर जाऊया आता आपण घरी. घरी जाऊया घरी. त्यालाच जाऊ. एवढी थंडी लागते आता करायचं काय. तर बघू शकता डव आताच दिसायला लागलाय जरा जरासा. वापस थंडी वाटायला चालू झालेली आहे. डव पण बघा किती दिसतोय. आता जाऊया आपण. जास्त काही शूट नाही करतात ते आता. आणि आजच्या दिवसात कालपासून ते आजपर्यंत काही जास्त काही एवढा शूट नाही केलाय. नॉर्मल गावकीचं सामान विमान आणायचं होतं ते जेवणा बिवणाचं. गावकी जेवणाचं सगळं करणार आहे. तर VR आपला उद्या तोडायचं आहे. रिडेव्हलपमेंटला जाणार आहे VR आपलं.
तर ते चांगलं अजून मोठी इमारत बनवतात ते विहीर उद्या तोडणार आहेत. तर मुंबई भावकी सगळी येणार आहेत गावी. तर आय थिंक ते मला वाटतं आज रात्री तुतारीच येणार आहेत. तर रात्री ते 3-3:30 वाजेपर्यंत बांधवाला पोहोचणार. गावी येतील तर 5-6 वाजेपर्यंत तर गावी येणार. 5-6 वाजेपर्यंत ते जर गावी आले तर मग मला वाटतं सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत, मला वाटतं जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत बिहारचं काम चालू करायला घेतील. बिहारचं काम चालू करायला घेतल्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर येणार आहे, त्यांना ॲडव्हान्स पेमेंट द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सगळ्या आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे की ती लाकडं झाली, बिहाराची गवलं झाले, हे सगळे आपल्याला ठेवायचे आहेत. जर ती कोण घेत असेल तर त्यांना द्यायचे आहेत आपल्याला. मग हे सगळी कामं उद्या घेणार होतं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढा काही जास्त खास नव्हता. मी विचार केलेला की ट्रॅव्हलिंग इथून आपला कामोड्यापासून ते कोकणात चाललोय तर त्याचं ट्रॅव्हलिंगचं टाकू करून. पण एवढी थंडी होती की त्याच्यात पूर्ण बोटं सून झालेली. मला ब्रेक मारायला पण जमत नव्हतं, एवढी थंडी होती. तर मग तेच विचार करतो, हे बघा इथं शेकोटी कशी चालली आहे. तर मी तोच विचार केल्यानंतर मग बोललो की आजच्या ब्लॉगमध्ये एवढा काही खास नाही. पण मी खरंच बोलतो, मला वाटतं तुम्हाला मी बोर करत असेल, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये खरंच काय ना काय एंटरटेनमेंट नक्कीच करेल मित्रांनो. का मला पण सवय नाही, फर्स्ट टाइम आहे मी पण जरा एवढा ॲक्युरेट बोलत नाही, माझी पण बोबडी हालते. पण जेवढं होईल तेवढं मी ट्राय करेल आणि नक्कीच मी अजून चांगले ब्लॉग बनवण्याचे प्रयत्न नक्कीच करेल. तर आपण आता गोरेगावच्या बाहेर आलेलो आहे. तर आता हा राईट मारला तर आपला गोवेले वाघावला जायला रोड आहे आपल्या गावी. आणि जर ह्याच रोडनी जर आपण सरळ गेलो ना तर इथून पुढे गेलो तर सरळ येतो फलाने फाटा. आणि तिथून लेफ्ट मारला तर आंबेतला जायला, आंबेत बिंबेत या सगळ्या साईडला जायला रोड येतो. साईड दे त्यांना गाडीला लावते, रस्त्याच्या बाहेर नको गाडी गाडी. तर आंबेत बिंबेत साईडला रोड येतो आणि त्या आंबेतलाच माझ्या मम्मीचं गाव आहे. आंबेच्या पासून आय थिंक 12 किलोमीटर पुढे. तर आपण तिकडे पण जाणार आहे, तर तिकडचे पण मी ब्लॉग बनवणार आहे. हे ना तू त्याला काय हे करतोय, तो दाबतोय तर तू कशाला हे करतोय. तो बाहेरून येतोय, त्याला कशाला तू जागा देत बसलाय. तर मित्रांनो इकडे बिबट्यांचा पण खूप वावर आहे. आय थिंक गेल्या हप्त्यातच आमच्या बाजूच्या गावातलं, मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसत असेल कलकीचं कोण गाव बोललो, त्या गावातनं वरच्या शेतातनं 2 ढोरांना त्यांनी बिबट्याने घेऊन गेलेलं होतं, त्यांना मारलेलं होतं. आणि इथे लय पसरलेले आहेत बिबटे, कारण हे आपलं बसला आणि महाड तालुक्याच्या मध्ये येतं गाव आपलं बरोबर मधोमध येतं. आणि त्याच्यामुळे सीन काय होतो की इथे वरती जंगलात असू पण शकतात. तर आपण आय थिंक परवा वाटतं आपण जाणार पण आहे टाकीचं काम करायला वाटतं घाटीत जंगलामध्ये. तर तेव्हा आपल्याला ते वाघदेवी मंदिर बोललेलं मी तुम्हाला दुपारी, तर तुम्हाला ते मंदिर पण बघायला भेटेल. आणि त्या साईडला असू पण शकतात, असं नाही की नाही, असू पण शकतात. कारण तो जंगल पूर्ण, तो जंगल वरपर्यंत जंगलच आहे, पण काय सांगू नाही शकत. आणि एकटा पण तुम्ही बघतायत हा पूर्ण जंगल आहे. आता तरी हा तुम्हाला टेम्पो दिसतोय. काल आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हा अजिबात एक गाडी सुद्धा नव्हती. आम्ही गोरेगाव पासून त्या आतमध्ये आलो, एक गाडी सुद्धा नव्हती. एवढी भीती वाटत होती ना की काय होईल आणि काय नाही करून. का बिबट्याने पिसरलेले आहेत खाली या काही महिन्यांमध्ये. म्हणून रात्रीचे येताना जरा तुम्ही आले तर सांभाळून या, फक्त एवढंच मी बोलतो. आपण आता कलकीच्या कोंडावर पोहोचलेलो आहे आणि तिकडं वनवा लावलेला आहे. दादा आता नाही थांबतो घ्या आम्ही. थांबा, आम्ही आलो जरा घेत नाही. चालेल जरा इथनं आलो. चालेल. इथं वनवा लावलाय तो बघा. पंखा लाईटीचा पंखा, हे लाईटीचा पंखा तुझ्या हा. पंख्याचा भाई कसं वाटलं गाडी चालवची? तुला लय हाऊस होती ना? थंडी काय बाबा 6 वाजली की थंडी आली लगेच चालू झाली. नाही तुला बोलतो तो मी गाडी चालवतो. तुला हाऊस होती ना गाडी चालवायची? मी चालवतो, मला काय जमणार नाही. मजबूत आली थंडी. पुढच्या टायमाला येशील मग थंडीत गावी? नाही रे बाबा नाही. तर तिकडे मित्रांनो वनवा लावलाय हा बघा. मी जास्त झूम करून नाही दाखवू शकत. हा बघा तिकडे वनवा लावलाय. आणि हा आपलं कलकीच्या कोंड्याचं मंदिर, हे मंदिर आहे. मी जास्त पुढे जात का नाही माहिती मित्रांनो, इथं साप आहे, मला भीती वाटते. हा बघा, पण जास्त नाही जात मी पुढे. तर मग आता पोचल्या आपण कलकीच्या कोंडावर, जाऊया आता. ही चिंचेचे झाड आहेत ना? हा, ह्या झाडावर आम्ही चिंचले चोरायचो. काल्या बाबाचं झाड आहे ना हे? कुणाचं आहे हे?
मला माहिती नाही त्या बाबांचं नाव, पण आम्ही चिंच चोरायचो तर ते बाबा आम्हाला लय शिव्या घालायचे. आय थिंक त्यांचं घर ह्या लाईनीमधलंच आहे कुठेतरी. आता तुम्हाला दिसणार नाही, मी उद्या तुम्हाला मॉर्निंगमध्ये जर मला भेटला टाईम तर मी नक्कीच दाखवीन. तर मग आता कल्कीच्या कोंडावर आलो आहे, इथून मग आपण जाऊया. आणि मी तुम्हाला बोललेलो बघा मित्रांनो की बिबट्या कल्कीच्या कोंडावर 2 वासरूंना घेऊन गेलेला करून. तर ते बघा, ते इथे हा वरचा शेड आहे ना, इथे वरचा शेड आहे, इथं बांधा आहेत असे. आणि हे बघा, हे इथं झाड दिसतं ना नारळाचं, तसं वरचा शेड आहे. तिकडून त्या ढोरांना 2 बैलांना बिबट्यांनी हे केलेलं होतं. तर म्हणजे चान्सेस असतात की ह्या साईडला पण बिबट्या येतात करून. एवढं माहिती नाही आता खरं काय आणि खोटं काय मला काय माहिती नाही. मला त्या अण्णांनी सांगितलं म्हणून मी, आता आपल्याला काय माहिती नाही ह्या बाबतीत. तर आता पोचूया आपण गावी पोचून करू मग बाकीचं शूट. आणि नंतर मग आजसाठला ब्लॉग आपण एंड करूया, कारण आज काय ब्लॉगमध्ये एवढा खास नव्हता. काय असेल ते उद्या असेल. उद्याच्या ब्लॉगमध्ये थोडं काहीतरी मी हे करेल की तुम्हाला बोर नाही होणार, एंटरटेनमेंट होऊन देईल. का उद्या आपल्या गावची माणसं येणार आहेत. चला काय आहेत, चला. हे बघा मंदिर. चला असं इथून मित्रांनो आपल्या गावात जायला रस्ता आहे हा. जाऊया आता, फ्रेश करायचा. आणि फ्रेश नाही झालं आता विचार करतो एवढा थंडीमध्ये फ्रेश तरी कसा होईल. काय करू, आम्ही तर झालो फ्रेश, काय तर नाही त्याची पण आम्ही फ्रेश झालो किंवा नाही झालो आमची तोंड सारखी पुसतात. कोण आम्हाला बघायला येते, आम्ही खालो आम्हाला कोण कुत्रा विचारत नाही. त्याला एवढं चला. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे गावात. आणि ही आपल्या गाय आणि बैली, गाय आणि वासरू ही सगळी आपलीच आहेत. ही बघा जग्गू अण्णा भडकलेत. हा आहे जग्गू अण्णाचा राजा. जग्गू अण्णाचा राजा रुसलाय त्यांच्यावर. चला पोहोचलोय आपण. बघा चला पोहोचलो आपण आता फायनली गावात. आता हे सामान नंतर ठेवूया, शॉटिंग करूया आणि मग जाऊया घरी. लाव स्टँडला लाव. हे बघा नाही, तिला झोड आग लागले, तिला खाली उतरते काय, तिला वाटते माझ्या पायाची आपल्या ह्या विहाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. खूप वर्ष आम्ही लय लहान होतो तेव्हापासूनच हे विहार आहे. आज हा शेवटचा दिवस आहे विहाराचा. हे बघा ढोरं, हे बघा ही सगळी ढोरं आपली. पकडतो पण जरा बाबू कॅमेऱ्यासारखा. हा कॅमेऱ्यासारखा मोबाईल पण पकडतो जरा. पहिली व्हिडिओ शूटिंग जग्गू अण्णाचं महत्वाची गोष्ट कुठे आहे ती बघा आधी. नाही याच्यात नाही आहे, तुमची मेन पिशवी घेतली का नाही? कुठली तुमची मेन पिशवी होती ती. नाही, ते काहीतरी पिशवीत होतं ना. त्यात पिशवीत आहे. कुठल्या त्याच कुठल्या तर काय बोलायचं, तुमची पिशवी तिथं राहिली. तुमचं औषध राहिलं तिकडं. मारा टोल, मारा लगेच येते मारा टोल, असत ना. मारा मारा. त्यांना टोल का मारतात? मीटिंग घ्या. मीटिंग घ्यायसाठी नाही. त्या गावकीला हे असं अनाऊन्स करतात मीटिंग साठी ना. हा आपला बुद्ध विहार आहे. हे बघा आजचा शेवटचा दिवस आहे बुद्ध विहारचा. उद्या हे बुद्ध विहार तोडणार आहेत रिडेव्हलपमेंटसाठी ना. तर अजून चांगली इमारत बनवणार. खूप वर्ष झाली, मी लय लहान होतो तेव्हापासून हे विहार आहे, तेव्हापासूनच हे विहार आहे. हे बघा हे आपले पूर्ण आजचा शेवटचा दिवस विहाराचा. चला आता आपलं सामान शॉटिंग करतो मी पण. काय काय आमचं सामान आहे ते सगळं साईडला काढून ठेवतो आणि नंतर मग भरतो. काय आहेत ते काय आहात?
हा काय आहात ते त्या क्वार्टर चणे शेंगदाणे मागली. त्याच्यातच आहे ती थैलीतच गेली ती तुमचं कुठल्या? तिथं हा त्या- त्या चणे पैकीच शेंगदाणं कुठली आहे ती पिशवी? ती ब्लॅक वाली काळीवाली तिच्यातच आहेत. नाही रे, हो तिच्यात टाकली तुम्ही. अन्नाचा जीव सुकला, अन्नाचं चणे शेंगदाणं भेटाय नाही. 50 रुपयाचं चणे शेंगदाणा. अन्नाचं चणे शेंगदाणे भेटाय नाही. अण्णा बोलल सुक सुक कसं झालं हाय नाही आहे. नाही रे. या पिशवीत बघा प्लेटच्या आपलं नाही मग ती माझी वेगळी पिशवी असेल. ही काय भेटली अन्नाची चणे शेंगदाण्याची पिशवी भेटली. जीवात जीव आला अण्णांच्या. 50 रुपये दाम बायकोसाठी आणलं. नाही हे चायनीज कुठं आहे? हा चायनीज टिकीत आहे. मग थांबा ते सगळं काढायचं आहे. मग ते कधी निघेल? काढताय आता थांबा. पुढच्या वर्षी? नाही ह्या वर्षी. गाडी गाडी रस आल्या हो तिकडं. हा तिथं हाकल 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 हाकल. झोंबी चालू आहे, झोंबी चालू आहे. हा 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 छोटा आला ना. हा माहिती आहे तो पण गेला. मला एक छोटीशी मीटिंग आहे गावकीची. ती मीटिंग पण जरा बघूया. उद्या विहारासाठी हे करणार तर हे सामान विमान आणलंय त्या संदर्भात मीटिंग आहे एक छोटीशी. तर काय होतं ती बघूया. हे आपले रमेश बाबा, हे गावचे खजिनदार आहेत आपले. हा नाही आल्या पण पूर्ण काल आला होता ना कोणतरी. आज आलेला तो मग काय तो बघून घ्यायला फक्त काय नाही कोण आला होता? हे झाली आणि कमिटीची मिटिंग ठरवून आम्ही भावकीच्या आपल्या ग्रुपवरती आम्ही मेसेज टाकला ना. आजची तारीख उद्या शनिवार आणि रविवार 2 दिवस सर्व सभासद वगैरे जेवढे काय जे येणार आहेत तेवढे येतील आणि आपल्याला विहार खाली करून द्यायचा आहे. तर गाव भावकीला हे करीत असावं म्हणून मी त्यांनी म्हणजे आज मिटिंग आपण बसवलेलो आहोत. माहित नाही. पण तो बोलत होता आमच्या नाजवीचा आणि टोल मध्ये असा त्रास केला नाही तर 10-15 नोरा मारली. आणि रोज दुपारचा पण दिसतो, कधी दुपारचा पण दिसतो, कधी संध्याकाळचा पण दिसतो. आणि 10-12 ढोरं मारला ना कुठे नादवीला नाजवी आणि टोल. मी चाललाय परवाच. तिकडे होलीकडे जाशील तर होयात वाजवत. त्यानं कधी देतील ते माहिती पडायची. मित्रांनो चला मीटिंग संपलेली आहे. आता फ्रेश होऊया मग जेवून घेऊया. तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. सेकंड ब्लॉग पण आपला येईलच. पहिला ब्लॉग आहे समजून घ्या. चला बाय, गुड नाईट.